मित्रांनो, तुम्हाला महाभारतातील संजय हे पात्र माहीत असेल. त्यांची भूमिका तुम्हाला माहीत असेल. त्यांनी कोणती भूमिका बजावली होती? तर धृतराष्ट्रांना, आपल्या राजाला रणांगणावरती, रणभूमीवरती घडणाऱ्या इत्थंभूत माहिती त्यांनी आपल्या त्या राजाला, धृतराष्ट्राला ऐकवली होती. वास्तवात जे घडत होतं ते आखो देखा हाल, डोळ्यांनी पाहिलेली ती परिस्थिती, तंतोतंत जशीच्या तशी. तिथे जे काय संभाषण होते ते संभाषण सुद्धा त्याने ऐकवलं. म्हणजे अगदी तंतोतंत, कुठेही त्याच्यामध्ये फेरफार केला नाही, कुठेही त्याच्यामध्ये गफला केला नाही. असा करून ती गोष्ट सांगितली होती. तो सगळा प्रकार सांगितला होता. ते वास्तव त्यांनी आपल्या राजाला सांगितलं होतं, धृतराष्ट्राला सांगितलं होतं, कारण त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली होती. मित्रांनो, अशीच एक दिव्य दृष्टी प्राप्त झालेला एक संजा, आता ह्याला संजय म्हणू नये, त्याला संजा म्हणावं, असा संजा आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आहे. आणि अशा संजाने एका धृतराष्ट्राला सुद्धा रणभूमीवरतील, राजकीय भूमीवरतील, राजकारणावरतील अशा बऱ्याचशा प्रसंग, अशा बऱ्याचशे डिटेल्स, माहिती, ते युद्ध, त्याच्यातील घडणारे संवाद, वाद, हे आपल्या धृतराष्ट्राला ऐकवले होते. फरक फक्त इथे असा होता की ते तंतोतंत खरे नव्हते. ते कसे होते? एका व्यक्तीने स्क्रिप्ट लिहिली होती. एक लेखक होता त्याच्या मागे. त्या लेखकाने एक स्क्रिप्ट तयार केली होती. तो लेखक कोण? तर शरदचंद्रजी पवार. भला हो, त्या एकनाथ शिंदेंचं वेळेवरती त्यांना जाग आली, वेळेवरती त्यांचे डोळे उघडले आणि त्या शिवसेनेला त्यांनी वाचवले, असं म्हणायला हरकत नाही मित्र. आणि हेच आता कळून चुकते उद्धव ठाकरे यांना. उद्धव ठाकरेंना ते आता कळून चुकते. आता बोलणार कुठल्या तोंडाने? कुठल्या तोंडाने माफी मागणार? कोणाची माफी मागणार? जनतेची माफी मागणार की आणखीन कोणाची माफी मागणार? पुढचे फसलेले आहेत उद्धव ठाकरे. म्हणून त्यांनी एक हे रचलेलं षडयंत्र आहे संजय राऊत यांच्या विरोधात. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी किळुसकर. मित्रांनो, तुम्हाला महाभारतातील संजय हे पात्र माहीत असेल. त्यांची भूमिका तुम्हाला माहीत असेल. त्यांनी कोणती भूमिका बजावली होती? तर धृतराष्ट्रांना, आपल्या राजाला रणांगणावरती, रणभूमीवरती घडणाऱ्या इत्थंभूत माहिती त्यांनी आपल्या त्या राजाला, धृतराष्ट्राला ऐकवली होती. वास्तवात जे घडत होतं ते आखो देखा हाल, डोळ्यांनी पाहिलेली ती परिस्थिती, तंतोतंत जशीच्या तशी. तिथे जे काय संभाषण होते ते संभाषण सुद्धा त्याने ऐकवलं. म्हणजे अगदी तंतोतंत, कुठेही त्याच्यामध्ये फेरफार केला नाही, कुठेही त्याच्यामध्ये गफला केला नाही. असा करून ती गोष्ट सांगितली होती. तो सगळा प्रकार सांगितला होता. ते वास्तव त्यांनी आपल्या राजाला सांगितलं होतं, धृतराष्ट्राला सांगितलं होतं, कारण त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली होती. मित्रांनो, अशीच एक दिव्य दृष्टी प्राप्त झालेला एक संजा, आता ह्याला संजय म्हणू नये, त्याला संजा म्हणावं, असा संजा आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आहे. आणि अशा संजाने एका धृतराष्ट्राला सुद्धा रणभूमीवरतील, राजकीय भूमीवरतील, राजकारणावरतील अशा बऱ्याचशा प्रसंग, अशा बऱ्याचशे डिटेल्स, माहिती, ते युद्ध, त्याच्यातील घडणारे संवाद, वाद, हे आपल्या धृतराष्ट्राला ऐकवले होते. फरक फक्त इथे असा होता की ते तंतोतंत खरे नव्हते. ते कसे होते? एका व्यक्तीने स्क्रिप्ट लिहिली होती. एक लेखक होता त्याच्या मागे. त्या लेखकाने एक स्क्रिप्ट तयार केली होती. तो लेखक कोण? तर शरदचंद्रजी पवार. या शरदचंद्रजी पवार यांनी एक स्क्रिप्ट लिहिली होती. ती स्क्रिप्ट ते वाचून दाखवत होते, जशीच्या तशी. मित्रांनो, लक्षात घ्या. आणि धृतराष्ट्र कोण? तर खुद्द उद्धव ठाकरे. आणि त्यांना ती अगदी इत्थंभूत माहिती देत होते संजय राऊत. मित्रांनो, असे हे संजय राऊत आज काय आहेत?
त्यांचं नाव होते, गवगावा होतोय, त्यांच्या नावाचा डंका पेटला जातोय, तो कशामुळे? तर काय झालंय, संजयाचं काय झालंय, त्यांचा ऊत उतरवलं गेलंय रागाच्या भरात. ऊत, रागाच्या भरात त्यांचा ऊत उतरवलेला आहे. म्हणून या मी व्हिडिओला शीर्षक काय दिलंय, ऊत, रागाच्या भरात ऊत उतरवलेला आहे. कोणाचा? तर संजयाचा. मित्रांनो लक्षात आलं का? आणि हा ऊत का उतरवलाय, काय झालं, नक्की काय नाही झालं, ते तुम्हाला मी समोर ठेवणार आहे, मांडणार आहे. पण मित्रांनो तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या. ही जी बातमी आली आहे ना, ही बातमी सुरुवातीला कळली कुठून? तर भाऊ तोरसेकर एक यूट्यूबर आहेत, एक पत्रकार आहेत. त्या ज्येष्ठ पत्रकारांनी ही बातमी काय केली, व्हायरल केली. ही बातमी सांगितली आणि ही बातमी सांगितल्याबरोबर बरेचसे यूट्यूबर त्यांनी ती बातमी उचलली आणि त्याच्यावरती रसभरीत वर्णन केलेलं आहे. पण मित्रांनो माझं एक मत आहे, भले मला संजय राऊत आवडत नसले, त्यांच्याबद्दल मला जास्त आस्थाच नाही आहे, जास्त आणि कमी सोडून द्या, त्यांच्याबद्दल मला आस्थाच नाही आहे, तरीसुद्धा मी उगाचच चला आता एक चांगला संधी मिळाली आहे संजय राऊत यांच्याबद्दल तोंडसुख घ्यायला, तर तोंडसुख घेऊन टाका, असं माझी वृत्ती नाही आहे. कारण मला तुम्हाला वास्तव तुमच्यासमोर ठेवायचं आहे, वास्तव मांडायचं आहे. आणि ते वास्तव जर मला समजून घ्यायचं असेल तर मला ते आतल्या गोट्यातील माहिती काढणं गरजेचं आहे. आणि ती आतल्या गोट्यातील माहिती मिळवावी म्हणून मी प्रयत्न केलेत आणि ती माहिती मिळाली. आता समजा जे वृत्तवाहिनी सांगतात ना, सूत्रांनी सांगितलं, सूत्रांनी, असे माझेसुद्धा सूत्र आहे आतल्या गोट्यातील माहिती काढणारे. ती कुठली माहिती? तर मातोश्रीवरची. आणि ती मातोश्रीवरनं जी माहिती मला मिळाली आहे ती अगदी तंतोतंत खरी आहे. पण त्याच्यामध्ये वास्तव काय आहे हेही तुम्हाला मला सांगायचं आहे. हेही सांगायचं नक्की काय काय घडलं, काय काय प्रकरण घडलं. मित्रांनो त्या अगोदर आपल्याला थोडासा इतिहास बघावा लागेल आणि या संजयाला समजून घ्यावं लागेल. त्याचा इतिहास समजून घेतला तर आपल्याला पुढची पार्श्वभूमी लक्षात येईल. पुढचा जे प्रसंग आहे, जो अतिप्रसंग घडला संजयावरती, तो समजून येईल. मित्रांनो इतिहास काय आहे संजय राऊत यांचा? तर त्यांना उपसंपादक म्हणून बनवलं होतं आणि बाळासाहेब ठाकरे हे संपादक होते सामन्याचे. आणि त्या काळामध्ये राज्यसभेमध्ये, म्हणजे केंद्रामध्ये राज्यसभेमध्ये शिवसेनेतर्फे एका नेत्याला पाठवायचं होतं, राज्यसभेचा एक सांसद बनवून, खासदार बनवून. आणि त्यावेळी बाळासाहेब ठाकरे हे शोधात होते की आपल्या संघटनेमधील अशी कोण व्यक्ती आहे जो हिंदी चांगला बोलतोय आणि इंग्रजी त्याचं चांगलं आहे. आता कोण अशी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला आपण तिथे पाठवू शकतो. आता ज्या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत त्यांना जे इंग्लिशसुद्धा बोलत आहेत चांगली आणि हिंदीसुद्धा बोलत आहेत, त्यांना ते दिल्लीला पाठवायचं नव्हतं, तर त्यांना महाराष्ट्रातच ठेवायचं होतं, महाराष्ट्राच्या राजकारणात ठेवायचं होतं. म्हणून अशी एखादी नवीन व्यक्ती किंवा जी महाराष्ट्रामध्ये कार्यरत नाही अशी व्यक्ती आपल्याला शोधावी लागेल आणि तिला पाठवावं लागेल, म्हणून ते शोधत होते. पण त्याच दरम्यान त्यांच्या निदर्शनात आलं की आपला हिंदी जो वर्तमानपत्र चालतो आणि त्या वर्तमानपत्राला चालवण्यासाठी ज्याला आपण नेमणूक केली आहे अशी व्यक्ती संजय निरुपम, ही व्यक्ती चांगला हिंदी बोलते, ती चांगला हिंदी बोलते आणि नेता म्हणून त्यांनी बरीचशी भाषणंसुद्धा केलेली आहेत शिवसेनेच्या त्या मंचावरून, छोटी मोठी भाषणं केलेली आहेत. तर अशा व्यक्तीला आपण राज्यसभेमध्ये पाठवू शकतो. म्हणून त्यांनी संजय राऊतांना सांगून संजय निरुपम यांना बोलावून घेतलं आणि त्यांना काय सांगितलं की बाबा तुम्ही आता तयारी करा, कुठे जायचं आहे तुम्हाला? दिल्लीला जायचं आहे. आणि दिल्लीला जाऊन तुम्हाला ह्याच्यामध्ये राज्यसभेमध्ये खासदारकी आम्ही तुम्हाला बहाल करतोय, ती खासदारकी तुम्हाला सांभाळायची. मित्रांनो ह्या खासदारकीवरती, त्या राज्यसभेच्या पदावरती संजय राऊत यांचा डोळा होता. त्यांनी अनेक वेळा प्रयत्न केले होते बाळासाहेबांना सांगण्यासाठी, समजावण्यासाठी, कन्व्हिन्स करण्यासाठी. पण बाळासाहेबांनी त्यांना
ह्या भाषेत नाकारलं होतं की बाबा तुला मराठीत साधा बोलता येत नाही, तू चांगल्या प्रकारे मराठीच बोलू शकत नाही आणि तू हिंदी तर बघायलाच नको आणि इंग्लिश तर त्याच्या पुढचीच आहे. तर माझी इज्जत काढू का तिथे पाठवून की बाबा काय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आलेली व्यक्ती ही अशा प्रकारची हिंदी बोलते, अशा प्रकारे इंग्लिश बोलते, म्हणजे माझ्या इज्जतीचा झेंडेवडे काढू का? आणि त्यांना नाकारलं होतं. हा राग मित्रांनो लक्षात घ्या, हा राग खदखद होत होता या संजय राऊत यांच्या मनामध्ये. आता बाळासाहेब होते तोपर्यंत त्यांना ते शक्य झालं नाही, त्यांच्यात ती कुवत नव्हती, क्षमता नव्हती बाळासाहेबांच्यावरती मात करून ती गोष्ट करण्याची, कारण ते नेता नव्हतेच. ते जनसामान्यामध्ये त्यांची कुठेच ओळख नव्हती, एक सामनाचे संपादक उपसंपादक एवढीच ओळख. मग असा नेता किंवा अशी व्यक्ती बाळासाहेबांवरती मात करू शकत नाही, मग ते मूग गिळून गप्प होते. कधी एकदा बाळासाहेब ठाकरे या जगातून जात आहेत आणि कधी उद्धव ठाकरे यांच्या हातात ही संघटना येते आणि मग कधी आपण उद्धव ठाकरे यांच्या मानेवर जाऊन बसतोय आणि उद्धव ठाकरेंना आपण गोष्टी सांगतोय, जसा तो विक्रमवर वेताळमधली गोष्टी, तो विक्रमाच्या खांद्यावरती तो वेताळ जाऊन बसतो आणि गोष्टी सांगतो, तसा उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर जाऊन हे बसले बाळासाहेबांच्या पश्चामध्ये आणि त्यांनी तो प्रण घेतला होता की शिवसेना संपवून टाकायची. जर मला तिथे मान सन्मान मिळाला नाही, मला जर पद मिळालं नाही, माझं इथे जर अस्तित्व नसेल, तर शिवसेना आपण संपुष्टात आणू. आणि त्यांनी ती सुरुवातसुद्धा केली मित्रांनो, आणि ते वेळोवेळी दिसून सुद्धा आली. पण उद्धव ठाकरेंच्या लक्षात आली नाही, कारण ते काय आहे, धृतराष्ट्र आहे. कारण ते धृतराष्ट्र आहे. म्हणून मी सुरुवातीलाच म्हणालो होतो की एक धृतराष्ट्र उद्धव ठाकरे आणि एक तो महाभारतातील धृतराष्ट्र आणि एक संजय महाभारतातील आणि ह्या वर्तमानातील संजय, याच्यातील जमीन आसमानाचा फरक. आणि हे असे संजय राऊत यांनी तो ऊत आपला दाखवला आणि उद्धव ठाकरे यांना अगदी आयुष्यातून काय बरबाद करून टाकला असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्या संघटनेची काय अवस्था झाली तुम्ही बघताच आहात. कारण का तर त्यांच्या मागे कोणाचं पाठबळ होतं या संजय राऊत यांच्या मागे, तर शरदचंद्रजी पवार, स्क्रिप्ट रायटर, लेखक, दिग्दर्शक, सगळं म्हणजे रंगमंच सजवण्यापासून ते डायरेक्शन, लेखन लिहिण्यापासून डायरेक्शन करण्यापासून सर्व फक्त कलाकार ते निवडतात. स्वतःच्या व्यतिरिक्त फक्त ते कलाकार निवडतात. बाकी सगळं नेपथ्य बिपथ्य सगळं त्यांचंच असते. रंगमंच पण त्यांचा असतो. कोणाचा? शरदचंद्रजी पवार यांचा. फक्त कलाकार ते निवडतात आणि त्या कलाकारासाठी जी निवड होते त्या कलाकाराची तर एक वाताहत होते किंवा कलाकाराला सोबत घेऊन अन्य कोणाची तरी वाताहत होते. आता ह्या कलाकाराला या संजय राऊताला हाताशी धरून, या विश्वप्रवक्त्याला हाताशी धरून त्यांनी या शिवसेनेची अगदी धूळधाण करून टाकली. भला हो त्या एकनाथ शिंदेंचं, वेळेवरती त्यांना जाग आली, वेळेवरती त्यांचे डोळे उघडले आणि त्या शिवसेनेला त्यांनी वाचवले असं म्हणायला हरकत नाही मित्र. आणि हेच आता कळून चुकते उद्धव ठाकरे यांना. उद्धव ठाकरेंना ते आता कळून चुकते. आता बोलणार कुठल्या तोंडाने? कुठल्या तोंडाने माफी मागणार? कोणाची माफी मागणार? जनतेची माफी मागणार की आणखीन कोणाची माफी मागणार? पुढचे फसलेले आहेत उद्धव ठाकरे. म्हणून त्यांनी एक हे रचलेलं षडयंत्र आहे संजय राऊत यांच्या विरोधात. मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल इथे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना पडलेले फटके, याच्यात काय आहे? देणं घेणं आहे. मित्रांनो, याची सुरुवात कुठून झाली माहिती आहे का? या सर्व गोष्टीची सुरुवात झाली देवेंद्र फडणवीस यांची जी भेट झाली ना, ज्यावेळी तो पुष्पगुच्छ घेऊन उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात गेले, त्या कार्यालयात गेले आणि त्यांची भेट घेतली. ते 5-1 मिनिटं भेटले आणि जी काय तिथे गुप्तगू झाली, जी काय चर्चा झाली, त्या चर्चेमध्ये संजय राऊत यांचाही उल्लेख झाला.
आणि त्यांच्याबाबत जर का असं घडलं, काय प्रसंग आला आणि संजय राऊत यांनी जर कोलांट्या उड्या मारायला सुरुवात केल्या, नाटकं सुरुवात केली, तर तुम्ही आम्हाला साथ द्याल की नाही, अशी एक प्रार्थना केली. कोणी? उद्धव ठाकरे यांनी आपले देवेंद्र फडणवीस यांच्याकडे, आणि देवेंद्र फडणवीस यांनी ते मान्य केलं. तेवढ्यापुरतं मनोमिलन नाही झालेलं आहे, दोघांचं मनोमिलन झालेलं नाही आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना स्वीकारलेलं नाही आहे. फक्त तेवढ्या विषयापुरतं त्यांनी उद्धव ठाकरे यांना काय दिलंय, शब्द दिलाय की तीच जर वेळ आली, तशा जर प्रकारे संजय राऊतांनी जर काय कुचापात्या सुरुवात केल्या, तर आम्ही तुम्हाला कुठेतरी सपोर्ट करू, डायरेक्ट इनडायरेक्ट. आणि त्या जोशावरती, त्या ताकदीवरती, त्या क्षमतेवरती, त्या एका भरवशावरती उद्धव ठाकरे यांनी हा सगळा खेळ रचून आणला होता. आता खेळ काय रचला होता? मातोश्रीवरती एक सभा बोलवली होती, एक मीटिंग होती. आणि या सभेमध्ये, या मीटिंगमध्ये नगरसेवक होते, अनेक नेते होते. आणि ही सभा येणारी जी महापालिकेच्या निवडणुका आहेत महाराष्ट्रामध्ये, त्या महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात एक सभा होती आणि त्याच्यावरती ती चर्चा चालू होती. आणि या चर्चेमध्ये एकमेकांना प्रश्न विचारले जात होतात, समस्या विचारले जात होते. त्यावेळी बऱ्याच जणांनी हा एक प्रश्न उपस्थित केला की ते बडबडेपणा, तोंडफाटकेपणा, वाचाळपणा हा नडलेला आहे गेल्या ह्या 5 वर्षामध्ये, आणि त्यामुळे ही अधोगती झालेली आहे. हे सर्व आपल्यावरती ओढवलेलं आहे, असे तिथे असलेल्या उपस्थित नेत्यांनी याच्यावरती वाच्यता केली. आणि त्यांनी सरळ सरळ बोट ठेवलं संजय राऊत यांच्यावर. आता हे सर्व ऐकल्यानंतर संजय राऊत चवताळले. विश्वप्रवक्ते आहेत ते, छोटी मोठी व्यक्ती नाही ना मित्रांनो, विश्वप्रवक्ते आहेत ते. आणि शिवसेनेचे नेते आहेत, प्रमुख नेते आहेत. त्यांचं अगदी हे झालं काय, रक्त उसळलं, भडकलेत आणि अवाच्य शब्दात तिथे चर्चा करायला त्यांनी सुरुवात केली. त्यांचा गटारगंगा व्हायला सुरुवात झाली. त्यांना काय वाटलं की आपल्या विरोधात असं कोणतरी काही हे करणार नाही, विरोधात असं कोण बोलणार नाही, आपल्याला अपशब्द वापरणार नाही, आपल्याला काही इजा पोचवणार नाही, एवढा त्यांना खात्री होती. कारण उद्धव ठाकरे हे आपल्यासोबत आहेत. आणि उद्धव ठाकरे जर आपल्यासोबत असतील तर असं कोणीही, कुठलाही नेता किंवा कुठलाही कार्यकर्ता आपल्यावरती असं काही हे करणार नाही, हात उगारणार नाही किंवा शिव्यागाळ करणार नाही किंवा आणखी अन्य काही करणार नाही, आपल्याला दुखापत करणार नाही, याची त्यांना खात्री होती. म्हणून त्यांनी तोंड उघडलं, ते गटार उघडलं आणि शेवटी परिणाम भोगले. मग तिथे जे उपस्थित होते नेते, त्यांनी त्यांचा काय पकडला, बखोटा पकडला आणि बाजूच्याच लगत असलेल्या एका रूममध्ये नेऊन त्यांना डांबलं. पण डांबण्यापूर्वी, त्यांना तिथे बंद करण्यापूर्वी तिथे ते तुतुमैमय झालं. तिथे जे हातापायी झाली, ढकलाढकली झाली, त्याच्यामध्ये यथेच्छ बडवलं आहे, यथेच्छ बडवलं आहे. कारण तो राग होता गेल्या 5 वर्षातील. कारण आजही भले ते उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत, कोण? हे जे नेते आहेत, नगरसेवक आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, हे जरी भले उद्धव ठाकरेंच्या सोबत जरी असले तरी त्यांचा राग या संजय राऊतांवरती होता. आणि मिळालेल्या संधीचा त्यांनी अगदी पुरेपूर फायदा उचललेला आहे, अगदी यथेच्छ बडवलेलं आहे. त्यांचा पार्श्वभाग नव्हे तर त्यांचं अगदी मुख, वदन सुद्धा मस्तपैकी रंगवलेलं आहे. आणि ही आतल्या गोट्यातील बातमी. मी सगळं व्हेरिफिकेशन केल्यानंतर, ती आतल्या गोट्यातील माहितीला चांगला दुजोरा मिळाल्यानंतर मी ही तुमच्यासमोर मांडतो, कारण ते वास्तव आहे. भले मी संजय राऊत यांचा विरोधक असेल, त्यांच्याबद्दल मला आस्था नसेल, त्यांच्याबद्दल मला कुठेही प्रेम नाही आहे, तरीसुद्धा आपण विरोधाला विरोध नाही करायचा आहे. आपल्याला विरोधाला विरोध नाही करायचा आहे. एखाद्याने आपला द्वेष केला म्हणून आपण त्याचा द्वेष नाही करायचा. आपल्याला फक्त वास्तव ठेवायचं आहे. म्हणून मी थोडासा वेळ घेतला आणि सगळी माहिती मिळवली. आणि माहिती मिळवल्यानंतर, आतल्या गोठ्यातील माहिती मिळाल्यानंतर मी तुमच्यासमोर म्हणतोय, भाऊ तोरसेकर यांनी जी गोष्ट सांगितली ती तंतोतंत बरोबर होती. पण त्याच्यामध्ये जे वास्तव लढलेलं होतं
दडलेलं होतं ते तुमच्यासमोर मांडलेलं आहे. याची हे स्क्रिप्ट कधी लिहिलं गेलं? ज्यावेळी उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना भेटले त्या अधिवेशनाच्या दरम्यान, त्यावेळेपासून ही स्क्रिप्ट रचली गेली होती, लिहिली होती. फक्त ती अंमलात आणायची होती. ते नाटक रंगवायचं होतं. तो रंगमंच कुठे निवडला होता? तर मातोश्री. आता मित्रांनो, हे का घडलं? कारण गेले कित्येक दिवस म्हणजे विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर उद्धव आपले संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना झोकलेलं आहे. त्यांची आता ताकद, क्षमता, कुवत राहिलेली नाही आहे. पण आता जे काय राहिली ताकद, क्षमता आहे, त्या ताकदीचा, क्षमतेचा आणखीन 5 वर्षासाठी वापर करून घ्यायचा. आता तो जर वापर करून घ्यायचा असेल तर शरद पवारांची सुद्धा साथ लागेल, काँग्रेसची सुद्धा साथ लागेल. का? तर राज्यसभेमध्ये परत एकदा त्यांना जाऊन बसायचं आहे आणि तो सुख अनुभवायचा आहे. दिल्लीची थंडगार हवा घ्यायची आहे, दिल्लीच्या त्या बंगल्याची सुख अनुभवायचं आहे. आणि ते सगळं सुख अनुभवलेला त्यांना जी सवय झाली आहे, त्या सवयीमुळे ते प्रयत्न करत होते. आणि ह्या प्रयत्नामध्ये ते अगदी आपले शरद पवार आणि काँग्रेस यांच्याबद्दल उदो करत होते. शरद पवारांच्या अगदी काय उचलून बाजू धरत होते, त्यांची तळी उचलून धरत होते, अगदी त्यांच्या कन्येची सुद्धा, अगदी राहुल गांधीची सुद्धा. पण उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ते थोडंसं त्यांना विसर पडला होता. कारण त्यांना माहिती आहे की उद्धव ठाकरेंची बाजू घ्यायची गरज नाही, उद्धव ठाकरेंचा मोठेपणा करायची गरज नाही. जेवढा करायचा तो केला, त्यांची माती करायची ती एवढी केलेली आहे. कारण उद्धव ठाकरे आपल्याला सोडून स्पष्ट भाषेत डायरेक्ट काही ॲक्शन घेऊ शकणार नाही. आणि जर त्यांनी तसं केलं तर आपल्याकडे बरेचसे असे मार्ग आहेत. त्या मार्गातून उरलेली सुरलेली उभाटा कशी संपवता येईल, त्या उद्धव ठाकरेला कसा नेस्तानाबूत करता येईल, हे त्यांना माहिती आहे. म्हणून ते अगदी उद्धव ठाकरे यांच्या बाबत अगदी हे होते, काय म्हणतात त्याला, अगदी त्यांना हे होते, खात्री होती की आपल्याला काही त्रास होणार नाही. पण उद्धव ठाकरे यांनी जी स्क्रिप्ट लिहिली होती देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर यथेच्छ बडवायची, ती स्क्रिप्ट अंमलात आणली. मित्रांनो, लक्षात आलं का? कारण उद्धव ठाकरे सुद्धा आता समजून चुकलेले आहेत की आपण अशा संजयच्या नादी लागलो आणि अशा संजयनी आपल्याला त्या रणभूमीवरती, त्या राजकारणाच्या भूमीवरती ज्या काय सगळ्या बातम्या सांगितल्या, त्या धादंत खोट्या होत्या. त्याच्यामागे जो स्क्रिप्ट रायटर होता, तो स्क्रिप्ट रायटर शरदचंद्रजी पवार होते, हे त्यांना कळून चुकलेलं आहे. पण वेळ निघून गेली ना मित्रांनो, काय करणार. पण आता कुठेतरी ती वेळ, झालेली चूक, त्या उणिवा, कमतरता भरून काढायला पाहिजे. कमीत कमी येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये, कमीत कमी मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिंकून येऊन परत ती महापालिका आपल्या हातात राहावी अशी तरी इच्छा असणार उद्धव ठाकरेंना. ती त्यांच्या हातून गेलेली आहे, केव्हाच गेलेली आहे. पण शेवटचा एक प्रयत्न म्हणून ते प्रयत्न करत आहेत. आणि या प्रयत्नाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न कोण करत आहेत? संजय राऊत. हे त्यांच्या चांगलं लक्षात आलं. म्हणून त्यांनी जी खतखत होती त्यांच्या मनात, त्यांच्या नेत्यांच्या मनात, त्या नगरसेवकांच्या मनात, कार्यकर्त्यांच्या मनात, ती खतखत यथेच्छ बडवून काय केली? पूर्ण केली. मित्रांनो, लक्षात आलं का? हे ते संजय राऊत, विश्वप्रवक्ते, महानेते. निश्चय मित्रांनो लक्षात आलं असतं. ज्या वेळेला कंगना राणावत यांचं घर तोडलं गेलं, त्यावेळी त्यांनी एक मथळा दिला होता सामन्यामध्ये. आणि त्या मथळा देताना अगदी मोठ्या शब्दामध्ये त्यांनी असं काय वर्णन केलं होतं, त्या वर्णनाची ही प्रतिक्रिया आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? जैसा बोओगे वैसा पाओगे. कंगना राणावत तेवढी म्हणाली होती की माझं घर जसं तुटलं आहे ना, तसं तुम्हाला भोगावं लागेल. ती नियती त्याप्रमाणे उठते घेईलच, त्याचे उठतीलच. आणि ते उठले कुठे? तर पार्श्वभूमीवरती.
यांचं घर तुटलं पार्श्वभूमीचं, त्यांचं मुखबधन तुटलं फुटलं, सुजलेत. आता ते समोर कसे येणार? पत्रकारांना सामोरे कसे जाणार? पत्रकारांना आपली मुखबधन दाखवणार कसं? आता थोडंसं ते निवळून देत, ती सूज उतरून देत, त्या जखमा भरून देत, म्हणजे 1-2 दिवसात ते आपलं विचार, आपली दशा, आपली दिशा सांगायला ते बाहेर पडतील, आपले निर्णय सांगायला बाहेर पडतील. आपल्यावरती काय घडलं, प्रसंग आला, तो प्रसंग सांगायला ते बाहेर पडतील. एकतर सारवासारव करतील किंवा उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारतील. दोघातले एक घडेल. पण आता त्यांच्या मागे कशा प्रकारे शरद पवार खंबीर उभे आहेत हे समजणं महत्त्वाचं आहे, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. जर शरद पवार त्यांच्या मागे खंबीर उभे असतील तर मात्र ते उद्धव ठाकरेला सोडत नाही. मित्रांनो लक्षात घ्या, संजय राऊत ती आपली जात दाखवणार आणि उद्धव ठाकरेंनी आपली जात दाखवलीच आहे. शेवटी मित्रांनो, डुकराच्या ह्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, समूहामध्ये डुक्करच राहणार. त्याच्यामध्ये तुम्हाला एखादा वाघ जाऊन राहणार नाही. त्यांच्या त्या समूहामध्ये डुक्करच राहणार. दोघांची वृत्ती सारखी आहे. आणि दोघांची वृत्ती काय? स्वार्थी आणि मतलबी आहे. स्वकर्तृत्व काही नाही आहे. असो मित्रांनो, महत्त्वाचं ते नाही आहे. तर यथेच्छ बडवलेलं आहे संजय राऊत यांना. ही आतल्या गोटातली माहिती आहे आणि ही तंतोतंत खरी आहे. भले भाऊ तोरसेकर यांनी ही बातमी दिली असली तरी मी त्याचं शहानिशा केलेली आहे. आतल्या गोटातून माझे जी सूत्र आहेत त्या सूत्रांमार्फत, आणि नंतर मी तुमच्यासमोर हा मांडतोय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? हे चांगलं घडलं आहे का? ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या घडत आहेत का? हा मित्रांनो, मला तरी वाटते. कारण आता काय होते, भारत, आपला देश, आपली संस्कृती पुनरुत्थानाकडे चाललेली आहे. पुनरुत्थानाकडे. मित्रांनो लक्षात आलं का? युग परिवर्तनाकडे चाललेलं आहे. आणि युग परिवर्तनाकडे जाताना हे असे जे महाभाग आहेत, असे जे असुरवृत्तीचे आहेत, यांना असंच यथेच्छ बडवलं जाणार आहे. विविध प्रकारे, विविध मार्गाने, विविध ठिकाणे, विविध माणसांतर्फत, विविध व्यक्तींच्या मार्फत आता हळूहळू अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील. बघूया येणाऱ्या काळात काय काय वाढून ठेवलं आहे, काय काय शिजवून ठेवलं आहे या नियतीने. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. कारण काय आहे, हे युग परिवर्तन आहे. सनातन आणि सनातन संस्कृती समजून घेण्याची काय आहे, चढाओढ आहे. आणि या चढाओढीमध्ये जो सफल होईल त्याचं जीवन सार्थ झालं. त्याचं जीवन सार्थ झालं. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन, जय सनातन.